सुरतेवर छापा मारून विजय मिळवल्यानंतर या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत. औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशहावर जबरवचक बसवण्यासाठी शिवरायाने सुरत शहरावर छापा घातला. कुठे पुणे, कुठे सुरत. सुरत म्हणजे त्यावेळीची मुलखातील मोठी व्यापारपेठ, खूप सघन. शिवरायाने सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायाने नीती सोडली नाही. चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही. स्त्रियांना त्रास दिला नाही. सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला. त्यांनी मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. मिर्झाराजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्यांनी शिवरायांवर धाडले. त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला. अलोट खजिना आणि अफाट दारुगोलाही बरोबर दिला. जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजीसह दक्षिणेत येऊन पोहोचले. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परतत असताना तो सन 1664 मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली. शहाजी राजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले. शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले. पुरंदरला मुघलांचा वेढा. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता. त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला. त्यांची फौज फार मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. त्याच्या हाताखालची शिपाई मोठे सूर गडी होते. हे सारे सूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला. दिलेर खानाच्या तोफा कडाडू लागल्या. तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले, पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाही. ते अधिक जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा भडीमार केला. माचीचा बुरुज ढासळला. मुघल माचीवर घुसले. दिलेर खानाने माची जिंकली. मराठ्यांनी वरच्या बाल्य किल्ल्याचा आश्रय घेतला. ते लढतच राहिले. दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता. मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने 500 मावळे निवडले. त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला. बाल्य किल्ल्याचा दरवाजा उघडला. हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचे सैन्य अफाट होते, पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला. शेवटी मुघलांनी माघार घेतली. ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले. मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला. मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावाधाव, आडावरोड, किंचाळ्या यांचा हाहाकार उडाला. घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात, कोणाच्या मस्तकात, तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आटपत नव्हता. त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला. मुरारबाजीचा अतुल पराक्रम. दिलेर खानाला बघून मुरारबाजी चवताळला. कापा, तोडा, मूर्तेपाडा असे ओढून तो शत्रूवर धावला. त्याची समशेर जोराने फिरू लागली. जो आळ आला तो ठार झाला. या एकट्या वीराला मुघलांनी चोहीकडून गेले. इतक्यात दिलेर खान अंबारीतून ओरडला, थांबा. मुघल थांबले. क्षणभर मागे सरले. खान मुरारबाजीला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहादर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये. कौल घे. बादशाह तुला सरदार करतील, जहांगीर देतील, बक्षीस देतील. मुरारबाजीने दिलेर खानाचे शब्द ऐकले. रागाने त्याचे डोळे लाल झाले. तो चवताळून म्हणाला, अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे. तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशाहची जहांगीर हवी कोणाला? मुरारबाजीने खाण्याच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला. तो थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. तो जमिनीवर कोसळला. मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बाल्य किल्ला गाठला. किल्लेदार पडला म्हणून त्यांना दुःख झाले, पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले, आम्ही तैसेच सूर आहोत, हिम्मत धरून लढतो असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकालाने लढू लागले. ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले. त्यांनी विचार केला, एक एक किल्ला वर्ष लढवता येईल.
पण विनाकारण माणसे मरतील, शिवरायांना ते नको होते. पुरंदरचा तह करणार काय, शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेण्याची योग्य म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले. त्यांनी त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले. ते म्हणाले, मिर्झा राजे, आपण राजपूत आहात, आमचे दुःख आपण जाणता. बादशहाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे, लोकांचे हाल होत आहेत. लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे. आपणही हे काम हाती घ्या. मी आणि माझे मावले आपल्या पाठीशी उभे राहू. जयसिंग मोठा धूर्त होता. त्यांनी शिवरायांना तह करण्यास सांगितले. त्यांनी तह केला. या तहात शिवरायांनी 23 किल्ले व त्या खालचा 4 लाख होणांचा मुलूक मुघलास याचे कबूल केले. हा तह 1665 साली झाला. पुरंदरचा तह झाला. याच वेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंगांनी सुचवले. त्यांना सुरक्षिततेची हमी दिली. जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला. बादशहा कपटी आहे. स्वतःच्या भावांशी सुद्धा त्यांनी दगलबाजी केली हे शिवराय ओळखून होते. तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले. आपण बादशहाची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले. पुरंदरचा वेढा व तह